यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. 16व्या शतकात महाराष्ट्रावर मोघल आणि इतर सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व होतं. अत्याचार आणि अन्यायाने त्रस्त झालेली जनता भीतीच्या सावटाखाली जगत होती. त्यांच्या विरुद्ध उभं राहायचा धुसरचा विचारही कोणाच्या मनी येत नसत. अशा वेळेस या काळोखाला चिरत जनतेच्या मुक्तीसाठी आशेचा किरण बनून एक तेजस्वी व्यक्तिमत्व उदयास आले आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याची पायाभरणी करत असताना महाराजांनी जो पहिला दगड रचला तो म्हणजे किल्ले तोरणा. एका जहागीरदाराचा मुलगा ते छत्रपती या खडतर प्रवासाची सुरुवात जिथून झाली तो हा दुर्ग. कधी गरुडाचे घरटे तर कधी महाराष्ट्राचा पाळणा अशी सार्थ बिरुदे गौरवाने मिरवणारा किल्ले तोरणा पुण्याच्या नैऋत्येला वेल्हे तालुक्यात वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून 1403 मीटर उंचीवरती असलेला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे. तोरणा किल्ल्याचा प्रथम उल्लेख हा 13व्या शतकात आढळतो. या किल्ल्याची निर्मिती बहुधा यादव किंवा शिलाहार काळात झाली असावी असं इतिहासकारांचं मत आहे. इसवी सन 1646 पर्यंत तोरणा किल्ला हा आदिलशाहीच्या ताब्यात होता खरा, पण त्याची देखरेख म्हणावी तशी मजबूत नव्हती. संरक्षणातली निष्काळजी महाराजांनी ओळखत तोरणाच्या किल्लेदाराशी संपर्क साधला व त्याला आपल्या बाजूने वळवून घेतलं. कोणत्याही मोठ्या लढाईशिवाय तोरणा हा स्वराज्यात दाखल होणारा पहिला किल्ला ठरला. महाराजांनी दाखवून दिलं की प्रत्येक लढाई तलवारीने जिंकावी हे गरजेचे नाही. अनेकदा ताकदीपेक्षा बुद्धीचं सामर्थ्य हे वरचढ ठरतं. तोरणा किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याचा प्रचंड विस्तार. याच विशाल आकारामुळे महाराजांनी या गडाला प्रचंडगड असं नाव दिलं. गडांच्या रचनेत माची या भागांना विशेष महत्त्व असतं. शत्रूवरती नजर ठेवण्यास व युद्धासमयी त्यांच्यावरती प्रतिकार करण्यास माच्या या उपयुक्त असतात. तोरणा किल्ल्याला देखील झुंजार व बुधला अशा 2 भक्कम माच्या आहेत. नावाप्रमाणे शत्रूला झुंजवणारी ही झुंजार माचीवरती पहारा देणे हे किल्ल्याच्या सुरक्षेतील महत्त्वाची जबाबदारी मानलं जायचं. 1880च्या काळात प्रसिद्ध इंग्लिश अधिकारी जेम्स डग्लर जेव्हा तोरणा पाहण्यासाठी आला होता त्यावेळेस त्याने या किल्ल्याबद्दल एक विलक्षण ओळ लिहून ठेवली होती की सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे. इतका उंच आणि अभेद्य हा किल्ला जणू काही आकाशात विसावलेला गरुडच. तोरणा किल्ल्याची नैसर्गिक रचना किती मजबूत आहे हे इथे आल्यावरती लगेच जाणवतं. दूरदूरवरचा परिसर, डोंगर रांग, घाटमार्ग सगळं काही एका नजरेत सामावतं. बाले किल्ल्यावरती आपल्याला सदर, अंबरखाना, तोफखाना, पाण्याचे काही टाके, तोरणजाई मंदिर, मेंगाई देवीचे मंदिर तसेच म्हसोबा यांचे मंदिर पाहायला मिळते. असं सांगितलं जातं की आज जिथे तोरणजाईचं मंदिर उभं आहे तिथे पूर्वी महाराजांना खजिन्याने भरलेले 22 हंडे सापडले होते. हा त्यांचा जिंकलेला पहिला किल्ला असल्यामुळे नियती जणू काही त्यांची परीक्षा घेत होती. खरं तर हा खजिना ते स्वतःसाठी वापरू शकले असते, पण त्यांनी तसं न करता या खजिन्याचा उपयोग स्वराज्याची पहिली राजधानी उभारण्यासाठी केला. यावरून त्यांच्या महानतेची प्रचिती येते. त्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे फक्त आणि फक्त प्रजेचं कल्याण हाच उद्देश होता. यानंतर किल्ल्याच्या संरक्षणाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे बुधला माची. ही माची किल्ल्याच्या मुख्य भागापासून थोडी वेगळी आहे आणि खोल दऱ्यांमध्ये उतरलेली असल्यामुळे बुडलेली माची या अर्थाने या माचीस बुधला माची असं नाव पडलं. या माचीपर्यंत जाणारा मार्ग अतिशय अरुंद, खडकाळ आणि अत्यंत चढउताराचा आहे. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार महाराजांना मुघलांना 23 किल्ले द्यावे लागले होते. मात्र जे 12 किल्ले त्यावेळेस स्वराज्यात राहिले त्यामध्ये तोरणाचाही समावेश होता. हा काळ स्वराज्यासाठी अतिशय कठीण होता. सगळं काही संपल्यासारखं जरी वाटत असलं तरी महाराजांनी आशा सोडली नाही. 1666 मध्ये आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराजांनी किल्ले जिंकण्याचा पुन्हा एकदा धडाका लावला. स्वराज्याने त्याची पहिली पहाट पाहिली
ती या तोरणावरून. स्वराज्यावर पडलेली संघर्षाची सावली तसेच त्याचा नव्याने झालेला उदय हे देखील या तोरणाने अनुभवलं. लाख संकटं आली तरी जिद्द आणि धैर्य असेल तर इतिहास पुन्हा एकदा लिहिता येतो. त्याचा हा किल्ले तोरणा साक्षीदार.